नमस्कार विद्यार्थी मित्र. नेक्स्ट टॉपिक आपण या ठिकाणी पाहूया एरियाज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ प्लेन फिगर्स. सो प्लेन फिगर्स कॉम्बिनेशन असेल त्यांचा एरिया कसा फाइंड करता येईल ते आपण या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल नंबर 4. In figure 12.15, two circular flower beds have been shown on two sides of a square lawn ABCD of side 56 meter. If the center of each circular flower bed is the point of intersection O of the diagonals of the square lawn, find the sum of the areas of the lawn and the flower beds. So lawn दिलेलं आहे, स्क्वेअर लॉन आहे ABCD, ज्याची एक साईड आहे 56 मीटर आणि त्या लॉनच्या दोन बाजूला सर्क्युलर फ्लॉवर बेड्स आहे आणि या फ्लॉवर बेडची आणि या लॉनची दोन्हींचे एरिया आपल्याला फाइंड करायचं आहे. दोघांच्या एरियाची सम फाइंड करायची आहे. सो फर्स्ट स्क्वेअरचा एरिया आपल्याला माहिती आहे कसा फाइंड करतात. सो तो आपल्याला फाइंड करता येईल इथे. आणि फ्लॉवर बेड जे आहेत ते सेगमेंट इथे असतील, कारण इफ सेंटर ऑफ इच सर्क्युलर फ्लॉवर बेड इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओ ऑफ द डायगोनल्स. सो ह्या ज्या डायगोनल्स इथे दाखवले आहेत त्या डायगोनलच्या इंटरसेक्शन पॉईंट हा फ्लॉवर बेडचा सेंटर आहे. म्हणजे तो सेंटर घेऊन फ्लॉवर बेडचा सर्कल ड्रॉ करता येईल. तर या ठिकाणी फ्लॉवर बेड जो असेल तो एका सर्कलचा पार्ट असेल, ज्या सर्कलचं सेंटर ओ या ठिकाणी आहे. मग ओ जर सेंटर असेल सर्कलचा तर ओ बी आणि ओ ए या त्या रेडियस असल्या पाहिजे. सो इथे आपल्याला ओ बी आणि ओ ए फाइंड करावं लागेल, जेणेकरून आपण सेक्टरचा एरिया फाइंड करू शकू. आणि त्यामधून ट्रायंगलचा एरिया जर सबट्रॅक्ट केला ओ ए बी तर आपल्याला सेगमेंटचा एरिया म्हणजे फ्लॉवर बेडचा एरिया या ठिकाणी फाइंड करता येईल. सो फर्स्ट एरिया ऑफ स्क्वेअर लॉन ABCD. सो स्क्वेअर लॉनची साईड 56 आहे आणि स्क्वेअरचा एरिया आपण फाइंड करतो साईड स्क्वेअर. सो साईडचा स्क्वेअर, साईड आहे 56 म्हणून 56 इंटू 56 मीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ स्क्वेअर लॉन ABCD. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे OA आणि OB, जी त्या सेंटर ओ असलेल्या सर्कलची रेडियस असेल. सो इथे OA आणि OB आपण एक्स कन्सिडर करूया, एक्स मीटर्स. आणि या ठिकाणी पायथागोरस थेरम आपल्याला अप्लाय करता येईल, कारण डायगोनल ज्या इंटरसेक्ट होतात त्या 90 डिग्री अँगल फॉर्म करतात, त्या एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 स्क्वेअर. सी स्क्वेअरची जी साईड आहे ती साईड आपल्याला 56 माहिती आहे, ती हायपोटेनियस असेल आणि बाकीच्या दोन साईड ह्या एक्स आपण कन्सिडर केल्या ओ आणि ओ बी. सो या फिगरमध्ये ट्रायंगल AOB जर आपण कन्सिडर केला तर OA आणि OB या दोन साईड असतील आणि अँगल AOB हा 90 डिग्रीचा असेल, कारण हा डायगोनलचं इंटरसेक्शन आहे. डायगोनल या परपेंडिक्युलर असतात एकमेकींना, तर इथे 90 डिग्री अँगल फॉर्म होईल. आणि इथे 90 डिग्री अँगल फॉर्म झाल्यामुळे 90 डिग्रीच्या अपोजिट साईड म्हणजे AB जी स्क्वेअरची साईड आहे ती असेल हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल AOB. ट्रायंगल AOB हा राईट ट्रायंगल असेल, म्हणून इथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो OA आणि OB आपण एक्स कन्सिडर केलेला आहे आणि हायपोटेनियस आपल्याला माहिती आहे 56. सो इथे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 स्क्वेअर, म्हणजे साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर इक्वल्स टू हायपोटेनियस स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ॲड करता येईल, 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 स्क्वेअर म्हणून 56 इंटू 56. सो 2 शिफ्ट केला दुसऱ्या बाजूला तर आपल्याला 56ला 2ने डिवाइड केल्यामुळे 28. सो एक्स स्क्वेअर या ठिकाणी येईल 28 इंटू 56. नेक्स्ट आपण एरिया फाइंड करू शकू. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, म्हणजे एक्स म्हणजे OA आणि OB, म्हणजे जो सर्कल सेंटर ओ असलेला सर्कल आहे त्याची रेडियस आपल्याला मिळाली 28 इंटू 56चा स्क्वेअर रूट, कारण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. सो एक्सची व्हॅल्यू असेल याचा स्क्वेअर रूट. सो आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. सो एरिया ऑफ सेक्टर असतो θ/360 इंटू πr स्क्वेअर.
सो थिटा या ठिकाणी 90 डिग्री असणार आहे ओ ए बी साठी, कारण डायगोनल्स या परपेंडिक्युलर आहेत एकमेकींना. सो ओ ए बी सेक्टरचं एरिया फाइंड करण्यासाठी अँगल असेल 90 डिग्री आणि रेडियस जी आहे तिचा स्क्वेअर घ्यायचा, रेडियस असणार आहे एक्स. मग एक्सचा स्क्वेअर इथे आपण घेणार आहे. सो 90/360 इंटू पाय एक्स स्क्वेअर. सो 90/360चा रेशो होईल 1/4 इंटू पाय आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 28/56. पायची व्हॅल्यू इथे आपण घेणार आहे 22/7. सो ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जी आपण अगोदर फाइंड केली ती इथे पुट केली 28/56. सो एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी पण आपल्याला फाइंड करता येईल. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो 1/2 इंटू बेस पण एक्स आहे आणि हाईट पण एक्स आहे. सो इथे अँगल जर बघितला आपण ट्रायंगल, सो इथे बेस ओ ए आणि हाईट ओ बी, त्याच्यामुळे बेस आणि हाईट दोन्ही एक्स एक्स आहे. सो एक्स इंटू एक्स आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर. सो बेस इंटू हाईट एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 28/56. मग इथे मी मल्टिप्लाय करतो 2ने 28ला, तर होईल 56 आणि डिवाइड पण 2ने करणार आहे. सो इथे होईल 1/4 इंटू 56 मीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ ट्रायंगल मिळाला, एरिया ऑफ सेक्टर मिळाला. सो एरिया ऑफ फ्लॉवर बेड म्हणजे सेगमेंटचा एरिया फाइंड करण्यासाठी एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल करावा लागेल. सो एरिया ऑफ सेक्टर 1/4 इंटू 22/7 इंटू 28 प्लस इंटू 56 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी, दॅट इज 1/4 इंटू 56 मीटर स्क्वेअर. हे आपण अगोदरचे जे व्हॅल्यूज फाइंड केले त्याच्यावरनं लिहिलं आहे. सो इथे 1/4 कॉमन घेता येईल, 28 कॉमन घेता येईल, 56 कॉमन घेता येईल. सो इथे फर्स्ट टर्ममध्ये बाकी राहील 22/7 आणि सेकंड टर्ममध्ये बाकी राहील 2, कारण इथून 28 कॉमन घेतला. सो 28 2 जार 56. सो इथे 2 बाकी राहिला. सो 2 इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं आहे. सो इथे 1/4 इंटू 28 इंटू 56 इंटू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल 22 मायनस 7 2 जार 14. सो 14 मायनस करावं लागतील 22 मधनं, ते येईल 8/7. सो हा आला एरिया ऑफ फ्लॉवर बेड. मग असे 2 फ्लॉवर बेड आहेत, म्हणून दुसऱ्या फ्लॉवर बेडसाठी पण आपल्याला सेम एरिया मिळणार आहे 1/4 इंटू 28 इंटू 56 इंटू 8/7 मीटर स्क्वेअर. मग टोटल एरिया म्हणजे लॉनचा एरिया प्लस फ्लॉवर बेडचा एरिया. मग लॉनचा एरिया मिळाला होता 56 इंटू 56. लॉनचा एरिया आपण काढला होता 56 इंटू 56 मीटर स्क्वेअर. सो लॉनचा एरिया घेतला आहे 56 इंटू 56 प्लस फ्लॉवर बेडचा एरिया 1/4 इंटू 28 इंटू 56 इंटू 8/7 प्लस 1/4 इंटू 28 इंटू 56 इंटू 8/7 मीटर स्क्वेअर. सो इथे 28 आणि 56 कॉमन घेता येईल तिन्ही टर्म्समधनं. सो 28 आणि 56 कॉमन घेतला, फर्स्ट टर्ममध्ये बाकी राहील 2, कारण इथे 56 होता, 28 कॉमन घेतला तर इथे राहिला 2. सेकंड टर्ममध्ये इथे बाकी राहील 1/4 आणि इंटू 8/7. सो 4 2 जार 8 आणि 2/7. सो इथे बाकी राहील 2/7. सेम थर्ड टर्ममध्ये 2/7. सो इथे 28 इंटू 56 इंटू हे ब्रॅकेटमधले कॅल्क्युलेशन जर केलं तर इथे जर 7ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 7 2 जार 14, 14 प्लस 2 16 प्लस 2 18/7 इथे आपल्याला मिळणार आहे. सो 28 इंटू 56 इंटू 18/7 मीटर स्क्वेअर ही कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला मिळणार 4032 मीटर स्क्वेअर. हा आपल्याला एरिया फाइंड करायचा होता, टोटल एरिया ऑफ द लॉन प्लस फ्लॉवर बेड्स. नेक्स्ट अल्टरनेटिव्ह मेथड या ठिकाणी वापरता येईल. जर मी या सेक्टरचा एरिया फाइंड करून घेतला, सेक्टर AOB आणि सेक्टर DOC, ते दोन सेक्टरच्या एरियामध्ये या दोन ट्रायंगलचा जर एरिया ॲड केला तर मला टोटल एरिया मिळणार आहे. सो सेक्टर AOB प्लस एरिया ऑफ सेक्टर DOC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल AOD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BOC, अशा पद्धतीने पण आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. सो अल्टरनेटिव्ह सोल्युशन इथे पाहता येईल. टोटल एरिया इज इक्वल्स टू एरिया ऑफ सेक्टर OAB प्लस एरिया ऑफ सेक्टर ODC प्लस एरिया ऑफ
ट्रायंगल ओ ए डी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ओ बी सी. सो एरिया ऑफ सेक्टर ओ ए बी जे आहे इथे 90/360 इंटू 22/7 इंटू 28 इंटू 56 सेक्टरचा एरिया आपण लिहिलेला आहे. पुन्हा दुसरा जो सेक्टर आहे त्याचा पण एरिया सेम असणार आहे 90/360 इंटू 22/7 इंटू 28 इंटू 56 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए डी. सो ट्रायंगलचा एरिया पण आपण इथे लिहिला होता 1/4 इंटू 56 इंटू 56. सो 1/4 इंटू 56 इंटू 56 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ओ बी सी पण तोच असणार आहे 1/4 इंटू 56 इंटू 56. सो या सर्व टर्म्समधून 1/4 इंटू 28 इंटू 56 कॉमन घेतला. सो इथे हा 1/4 होणार आहे रेशो आणि इथे बाकी राहील 22/7. पुन्हा सेकंड टर्ममध्ये बाकी राहील 22/7, थर्ड टर्ममध्ये 2, फोर्थ टर्ममध्ये 2. सो इथे 7 डिनॉमिनेटर करण्यासाठी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 7 जर केलं तर इथे 14/7 प्लस 14/7 मिळेल. मग 7 आपल्याला डिनॉमिनेटरचं कॉमन घेता येईल. सो इथे राहील 4ने 28ला डिवाइड केलं 4 7 28 7 इंटू 56 अपॉन इथला 7 कॉमन जर घेतला तो इथे डिनॉमिनेटरला 7 ब्रॅकेटमध्ये राहील 22 प्लस 22 प्लस 14 प्लस 14. सो इथे 7 न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं कॅन्सल होऊन 56 इंटू इथे ॲडिशन मिळणार आहे 72 मीटर स्क्वेअर. तो होणार आहे टोटल 4032 मीटर स्क्वेअर. सो अशी एक अल्टरनेटिव्ह मेथड या एक्झाम्पलसाठी वापरू शकतो.